Preview. जे काही शासकीय प्रकल्प चाललेले आहेत त्याच्यामध्ये नागपूर वैद्यकीय महाविद्यालय असेल, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा नागपूरचं क्रीडा संकुल असेल, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त संकुल असेल, या सगळ्या बांधकामांना मी आज भेटी देतो आहे. या ठिकाणी कामाची प्रगती बघतो आहे. काही ठिकाणी ज्या त्रुटी मला आढळून येत आहेत तर त्रुटींचे देखील नोंद घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करतोय. कारण सरकारी काम हे त्रुटीपूर्ण राहू नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. काम भरपूर झालेलं आहे, चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे, पण काही त्रुटी देखील माझ्या लक्षात आलेल्या आहेत. त्या मी पीडब्ल्यूडीचे लक्षात आणून दिले आहेत, मेडिकल एज्युकेशनचे लक्षात आणून दिलेले आहेत. त्या त्रुटी पूर्ण करून जे पेशंट्स आहेत त्यांना दर्जेदार अशा प्रकारचं या ठिकाणी चिकित्सा मिळाली पाहिजे आणि जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगलं शिक्षण झालं पाहिजे. अशा दोन्ही गोष्टींवर आम्ही या ठिकाणी लक्ष फोकस केलं आहे. महात्मा फुले ज्या पद्धतीनं काम सुरू आहे या हॉस्पिटलमध्ये, एका हॉस्पिटलनं 4 कोटी रुपये मिळालेले आहे या हॉस्पिटलला. अशा पद्धतीनं राज्यभर अनेक ठिकाणी पैसे मिळतात, इन्शुरन्सचे पैसे महात्मा फुले योजनेतून मिळतात गव्हर्नमेंटला. मला असं वाटतं की आम्ही एक अतिशय उचित निर्णय घेतला की महात्मा फुले योजना ही आमच्या सरकारी हॉस्पिटल्सला लागू केली. कारण सरकारी हॉस्पिटल्समध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले डॉक्टर्स आहेत, व्यवस्था आहेत. अशा या हॉस्पिटल्समध्ये ती लागू केल्यामुळे त्यांनाही 2 पैसे मिळत आहेत. त्यातला बहुतांश पैसा आम्ही तिथेच ठेवतो, त्यामुळे त्यांना जे काही त्यांचे रेग्युलर खर्च आहेत ते चालवण्याकरता देखील त्याचा फायदा होतो आहे. आणि मला असं वाटतं की केवळ खासगी लोकांच्या भरोश्यावर योजना न चालवता आता शासकीय हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये आल्यामुळे Preview.